हातकणंगले लोकसभा मतदारसंघ मिळावा अशी कार्यकर्त्यांची मागणी होती, असे माजी मंत्री रयत क्रांती संघटना संस्थापक सदाभाऊ खोत यांनी सांगितले आहे। रयत क्रांती संघटनेला हातकणंगले लोकसभा मतदारसंघ मिळावा अशी सर्व कार्यकर्त्यांची भूमिका आहे, इच्छा आहे। 2019ला या मतदारसंघामध्ये मोठी तयारी आम्ही केलेली होती। गावगाड्यातला शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, आलुतेदार हा सगळा आमच्याबरोबर होता। देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एक विकासाची गंगा हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आणलेली होती। अनेक ठिकाणी आम्ही संवाद मेळावे घेतले, शेतकऱ्यांच्या परिषदा घेतल्या, आढावा बैठका घेतल्या। पाणंद रस्त्यापासून शेतीच्या पाण्यापर्यंत, शेतीच्या पाण्यापासून चारपट जमीन निर्मूलन कार्यक्रमापर्यंत ते आरोग्यापर्यंत अशा अनेक स्तरामध्ये त्या काळामध्ये आम्ही काम केलेलं होतं। आणि जनतेला वाटत होतं की आपल्याशी हितगुज करणारा, आपल्या बांधावर येऊन बसणारा, पारावर येऊन बसणारा, आपल्यावर बोलणारा लोकप्रतिनिधी या मतदारसंघातून गेला पाहिजे। परंतु युतीच्या वाट्याला ती जागा शिवसेनेला गेली। 2 पावलं आम्ही मागं सरलो। यावेळी आमची एकच मागणी होती की बाबा हे रान आम्ही नांगरलं तर, खुरटलं तर, दगडं वेचलेली होती, बांधबंदिस्ता केलेला होता, पेरणी केलेली होती, कणसं चांगली आलेली होती, टपूर धानं होतं, पण त्या खळ्यावरची रास आम्हाला भरता आली नाही। आम्ही आनंदानं दुसऱ्याला दान केली, कारण शेतकरी तिची माई माऊली सुखानं दान वाढते। आणि म्हणून मला वाटतं की एकदा आमच्या बी झोळीत दान पडावं आणि ते शेतकऱ्यासाठी पडावं ही भूमिका घेऊन मी रयत क्रांती संघटनेला हा मतदारसंघ मागितलेला आहे। हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायचा आहे। तो जर निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर आम्ही असू, कारण आमचा संघर्ष प्रस्थापित विरुद्ध विस्थापित, वाडा विरुद्ध गावगाडा, महाविकास आघाडी ही लुटारूंची आघाडी आहे आणि ही आघाडी गाडायसाठी आम्ही जीवाचं प्राण करून आणि देशाचा एक धुरंधर नेतृत्व जे लाभलेलं आहे ते आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी रयत क्रांती संघटना या निवडणुकीमध्ये प्रामाणिकपणानं महायुतीबरोबर काम